चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला आजचं जे काही सेशन आहे हा सेशन क्रमांक आपलं तिसरं सेशन आहे आणि या सेशनमध्ये आपण आज जी काही 22 जून आणि 23 जूनची जी काही करंट आहे, जी काही चालू घडामोडी आहे ती चालू घडामोडी आजच्या या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. पाठीमागचे 2 सेशन जे आहेत ते पाहून घ्या, महत्त्वाचे आहेत. कारण की आपण आगामी होणारी सरळ सेवा भरती असेल किंवा स्पर्धा परीक्षेची तुम्ही जी काही MPSC गट ब असेल, गट क असेल किंवा कोणतीही सरळ सेवा IBPS असेल किंवा MPSC मार्फत असेल, त्यासाठी अत्यंत उपयुक्त ही लेक्चर सिरीज असणार आहे. मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण पहिल्यांदा सगळ्या जे काही न्यूज पाहतो आणि न्यूज नंतर आपण काही जी काही मागचे जे काही 2 सेशन आहेत त्याच्यामध्ये आपण काय केलं, न्यूज पाहून त्याच्यावरती 4 जे काही MCQ आपण ऑप्शनचे तयार केले, म्हणजे MCQ प्रश्न तयार केले आणि त्याचं विश्लेषण घेत होतो. परंतु या सेशनमध्ये आपण थोडं चेंज करूया, म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन मग डायरेक्टली आपण ह्या न्यूजवरती जर आपण या जी काही मराठी न्यूज असेल, हिंदी न्यूज असेल, इंग्रजी न्यूज असेल, या न्यूजवरती जर आपण डायरेक्ट विश्लेषण केलं तर कसं राहील. याच्यासाठी आपण आजचं जे काही सेशन आहे 22 तारखेचं आणि 23 तारखेचं म्हणजे 22 आणि 23 जूनचं आपण जे काही करंट अफेअर्स आहेत ते आपण या लेक्चरमध्ये, या सिरीजमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा आपण या पहिला जो काही न्यूज आहे पहिल्या न्यूजवरती जाऊ. तत्पूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा हे व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला रोजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला यूट्यूब सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल आणि कमेंट्स करावं लागेल. आणि यामध्ये हा जो काही यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, तुमच्या मित्रांनाही सांगा, तुमच्याकडे जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपवरही टाका, जेणेकरून त्यांना हे महत्त्वाचं आपण मराठीमध्ये जे परीक्षाभिमुख आहेत तो डाटा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. मित्रांनो बघा, पहिली न्यूज काय सांगते, युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेच्या FDA जी काही कंपनी आहे, अमेरिकेची FDA कंपनीनं या कंपनीने एक औषध विकसित केलंय. औषध असं विकसित आहे की यामध्ये जे काही ग्लियड सायनेन्सेस आहे, ग्लियड सायनेन्सेसद्वारे हे विकसित झालंय. मग हे नेमकं औषध काय काम करतं, कसं आहे, याच्यावरती मी तुम्हाला बघूया. कारण की तुम्हाला सांगायचं म्हणजे यांनी डायरेक्ट असा दावा करताय की HIV वरती जे काही HIV आहे प्रतिबंधक औषध, याचं नाव आहे लेनाकापवीर. हे औषध आहे लेनाकापवीर, ह्या औषधाला यांनी मंजुरी दिली आहे. म्हणजे आतापर्यंत जी काही औषधं होते म्हणजे HIV वरती म्हणजे एड्स वरती आतापर्यंत कोणत्याच देशाकडे औषध नव्हते आणि प्रभावी म्हणजे ते आटोक्यात येईल किंवा आटोक्यात येईल हा सुद्धा 100% आटोक्यात येणार नाही या सुद्धा औषधाने. एकतर तुम्हाला हे टॅबलेट्सद्वारे देता येईल आणि दुसरी गोष्ट इंजेक्शनद्वारे पण हे घेता येईल. कारण की 6 महिन्यामध्ये आपण काय करतो, 6 महिन्याला 1 डोस या औषधाचा, या इंजेक्शनचा दिला जातो. तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणजे असं जर विचारलं तुम्हाला की आपण फक्त जी काही HIV किंवा त्याला आपण HIV मुळे होणारा जो काही आजार आहे त्याला आपण एड्स म्हणतो, पहिल्यांदा भारतामध्ये हे आढळलं म्हणजे 1986 साली भारतामध्ये आढळलं. 1986 मध्ये चेन्नईमध्ये पहिल्यांदा हे पहिलं रुग्ण आढळलंय, हे लक्षात ठेवायचं. 1986 पासून हा आजार आहे. बऱ्याच भारतात, जगातल्या बऱ्याच देशामध्ये हे आजार पसरलेला आहे. म्हणून यामध्ये यांनी असं दावा करतायत की ही जी काही औषधं आहेत हे 99.99% प्रभावी आहे असं दावा केलाय. कुणी दावा केलाय? FDAनं दावा केलाय. FDA म्हणते की बाबा हे औषध जे काही आहे 99.99% हे त्याच्यावरती म्हणजे त्याला प्रतिसाद देते, म्हणजे हे त्याच्यावरती उपाय करू शकेल असं सांगताय. त्यांच्या ह्याच्यामध्ये लॉन्च करताना ते जे काही लॉन्च केलं, विकसित केलं त्यावेळेस त्या टेस्टमध्ये असं सांगण्यात येत आहे. मग आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, ही जी काही ब्रँड आहे, कोणत्या ब्रँडद्वारे हे औषध तुम्हाला मार्केटमध्ये भेटणार आहे, एज टू गो नावाचा ब्रँड आहे. बघा, हे एज टू गो नावाचा ब्रँड आहे आणि ह्या एज टू गो ब्रँडच्या नावाने हे औषध तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार आहे. लक्षात ठेवा. जनजागृती करण्यासाठी लोकांमध्ये ह्याचा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचावा म्हणून जनजागृती करण्यासाठी आपण 1 डिसेंबर हा दिवस जो काही आहे, 1 डिसेंबर खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो.
काय म्हणून साजरा केला जातो? जागतिक एड्स दिन म्हणून हा पाळला जातो, कारण की हे लोकांमध्ये याची जनजागृती निर्माण व्हावी हा ह्याच्या मागचा मुख्य उद्देश आणि मुख्य हेतू आहे असं मी तुम्हाला सांगेल. यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे याच्या संदर्भामध्ये एक टेस्ट असते. जर HIV ची टेस्ट करायची असेल तर त्याला एलिसा नावाची टेस्ट म्हणतात. एलिसा टेस्ट लक्षात ठेवा पोरांनो. एलिसा टेस्ट कशा संदर्भामध्ये आहे तर एलिसा टेस्ट जी आहे HIV च्या संदर्भामध्ये ही टेस्ट केली जाते. म्हणजे प्रत्येक आजाराची वेगवेगळी टेस्ट असते. प्रत्येक आजार ब्लड सॅम्पल वेगळं असतं, प्रत्येक आजाराची टेस्ट वेगळी असते. परंतु HIV जे काही विषाणूजन्य रोग आहे, जे आजार आहे, विषाणूजन्य जे काही व्हायरलजन्य जे काही आहे याच्यावरती, व्हायरसजन्य जे आहे याच्यावरती ही टेस्ट केली जाते आणि त्याच्यावरती आपल्याला समजतं की बाबा कोणता आजार आहे किंवा HIV आहे का हे डिक्लेअर करण्यासाठी याचा वापर करतात. हे फक्त महत्त्वात लक्षात ठेवायचं. औषध कोणतं आहे? लेनाकापविर आणि त्यानंतर गिलियड सायन्सेस द्वारे हे विकसित झाले. अमेरिकन स्टेट म्हणजे युनायटेड स्टेट्स FDA यांनी ह्याला मान्यता दिली आहे. कोणत्या रोगावरती आहे? HIV वरती आहे. ओके. त्यानंतर दुसरी न्यूज अशी आहे बघा, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आपण म्हणायला लागतो. इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे IPPB आपण याला म्हणूया. IPPB याला आपण असं सुद्धा म्हणू शकतात. IPPB या नावाने सुद्धा ओळखलं जातं. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक म्हणून सुद्धा याला आपण असं म्हणू शकतो. आता ह्याची सुरुवात माननीय मोदी साहेबांनीच केली आहे. मोदी साहेबांनीच केली म्हणजे ह्याची पहिली जी काही ब्रँच आहे 1 सप्टेंबर 2018ला 1 सप्टेंबर 2018 साली पहिल्यांदा ह्यांनी दिल्लीमध्ये ही स्थापन झाली. कधी? 18 सप्टेंबर 2018ला दिल्लीमध्ये स्थापन झाली. ह्यांनी असं सांगताय की इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक जी आहे ह्या डिजिटल पेमेंट्स अवॉर्ड ह्याला भेटलेला आहे. डिजिटल पेमेंट अवॉर्ड ह्याला भेटलाय. आता हे डिजिटल पेमेंट अवॉर्ड कुणी दिलं तर हे अवॉर्ड दिलंय वित्त मंत्रालयाने. नीट लक्षात ठेवा, कुणी दिलंय? वित्त मंत्रालय याच्याद्वारे हा अवॉर्ड भेटला. हे का भेटलं तर ह्याच्या मागचा रिझन असा आहे मित्रांनो. आज आपण पाहतो पोस्ट ऑफिस वेगवेगळ्या म्हणजे नवीन नवीन, आज पूर्वी सुद्धा हाताने पत्र लिहायचो, मामाचं पत्र हरवलं अशा कविता आपण वाचायचो. परंतु आता नाही. आता लँडलाईनवर लोक फोन करतात आणि कुठे बे म्हणतात, असे भयानक झाले. जेवण झाल्यापासून ते कुठं आहे तिथपर्यंत 2 मिनिटात. आता भाषा बदलली सगळं. ओके म्हणत नाही, आता के म्हणतात के. आता हे मलाच कळत नव्हतं असं के. ओके सुद्धा लिहायचं कंटाळा आला. ओकेला के लिहायचं. ओके आणि W इथं जर वेट करायचं असेल तर W आणि 8 लिहायचं. हे मला अगोदर कळायचंच नाही. म्हणजे भाषा तुम्हाला सांगतो एवढा शॉर्टकट बारदाना झाला की याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू शकत नाही तेवढे शब्द झाले मित्रांनो. मग यामध्ये के W8 म्हणजे वेट हे जी काही आहेत ओके ओ आणि के सुद्धा लिहायला लोकांकडे वेळ नाही. मग ही जी काही बँक आहे दिवसेंदिवस जी काही इंडियन पोस्ट ऑफिस आहे हे दिवसेंदिवस याच्यामध्ये प्रगती करत आहेत. लॉर्ड डलहौसीच्या कालखंडापासून याची जी काही पोस्ट खाते आपण म्हणतो ना तेव्हापासून आजपर्यंत याच्यामध्ये बहुतांशी बदल झालेले आहेत असं सांगायला हरकत नाहीये. मग मी तुम्हाला सांगेल की ही जी बँक आहे ही बँक IPPB जी बँक आहे म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक जी आहे ही बँक साध्या 13 भाषांमध्ये 13 भाषात इंटरफेस म्हणजे 13 भाषेमध्ये या बँकेचा डिजिटल इंटरफेस आहे. म्हणजे भारतामध्ये ज्यावेळेस ही काम करत असते त्यावेळेस भारतामधल्या प्रमुख जे काही आहेत 13 भाषा त्यामध्ये ह्याचं डिजिटल इंटरफेस आहे. म्हणून वित्त मंत्रालयाने असं सांगितलं की याला डिजिटल पेमेंट्स अवॉर्ड 2024-25 न याला सन्मानित केलेलं आहे. तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. भारताला तुम्हाला असं जर विचारलं भारताचा पहिला पेमेंट बँक कोणता आहे? भारताचा पहिला पेमेंट बँक ह्यांचाच आहे बरं का ते. भारताचा पहिला पेमेंट बँक कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे पेटीएम. काय आहे? पेटीएम हे भारताचा पहिला पेमेंट बँक आहे. भारताची पहिली पेमेंट बँक कोणती? पेटीएम, एवढं लक्षात ठेवा. आणि हे वित्त मंत्रालयाने, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने डिजिटल पेमेंट अवॉर्ड हे इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकला दिलेलं आहे 24-25. एवढंच, बाकी काही याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायची आवश्यकता नाही, मला तर वाटत नाहीये. ओके, आता बघा पुढचा जो काही प्रश्न आहे हा महत्वाचा प्रश्न आहे बरं का पोरांनो. हा समजून घेऊया. हा जो काही आहे हा महत्वाचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आपण काय करूया, समजून घेऊया काय क्वेश्चन आहे ते. आता यामध्ये तुम्हाला सांगत असताना राष्ट्रपती मुर्मू
जे काही माननीय द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत, जे काही आमच्या श्रीमती द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत, त्यांचा 67वा वाढदिवस आम्ही साजरा केला. कितवा? 67वा वाढदिवस आम्ही साजरा केला. आणि त्या 67व्या वाढदिवसानिमित्त हे डेहराडून म्हणजे थंड हवेचं ठिकाण, राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतनचे या ठिकाणी उद्घाटन केले. आता राष्ट्रपती तपोवन वेगळं आणि राष्ट्रपती निकेतन वेगळं. आता हे नेमकी काय संकल्पना आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता बघा, यामध्ये तुम्हाला सांगतो, हे ह्या दोघांना आपण थोडक्यात तुम्हाला शुद्ध मराठीमध्ये सांगतो, याला आपण राष्ट्रपतीचं रेस्ट हाऊस म्हणू शकतो किंवा राष्ट्रपतीचं निवासस्थान म्हणू शकतो. आता काय होतं माहिती का, ब्रिटिश भयानक कार्यक्रम होता. ब्रिटिश होते ते भयानक होते. तुम्हाला सांगतो, ब्रिटिशांनी काय केलेलं होतं मित्रांनो, दिल्ली उन्हाळ्यामध्ये राष्ट्रपतीला हे त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये दिल्लीला गरमी होते, म्हणून उन्हाळ्याचा जो काही कालखंड आहे तो थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे जे काही डेहराडून आहे या ठिकाणी तिथं स्थायिक व्हायचे, म्हणजे काही दिवसासाठी. म्हणून त्या ठिकाणी म्हणजे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी आपण काय चालू केलेलं होतं, हे राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतन. पण त्याला नाव वेगळं होतं, परंतु त्याला नाव काय वेगळं होतं. आता त्याला काय म्हणायचे तुम्हाला मी सांगतो. पूर्वी हे जे काही उन्हाळी निवासस्थान होतं ह्याला आशियाना राष्ट्रपती आशियाना या नावाने ओळखलं जायचं. काय नावाने? राष्ट्रपती आशियाना तरी म्हणायचे आणि प्रेसिडेन्शियल रिट्रीट असं म्हणायचं. याला दुसरं एक नाव होतं प्रेसिडेन्शियल. काय म्हणायचंय? प्रेसिडेन्शियल रिट्रीट या नावाने याला ओळखायचे. बघा, दोन गोष्टी आहेत, पहिली गोष्ट आणि हे दुसरा मुद्दा आहे. मग राष्ट्रपतीच्या निवासस्थान काय म्हणून ओळखला जात असेल तर यामध्ये प्रेसिडेन्शियल रिट्रीट नावाने, हे रिट्रीट शब्द लक्षात ठेवा, किंवा राष्ट्रपती आशियाना या नावाने लक्षात ठेवा. जसं राष्ट्रपतीचा आशियाना आहे तसं मुख्यमंत्र्याचा जो काही बंगला आहे त्याला आपण वर्षा म्हणतो. वर्षा बंगला कोणाचा असतो तर हे आहे मुख्यमंत्री साहेबांचा. वसंतराव नाईकांच्या कालखंडापासून ज्यावेळेस महाराष्ट्राचे सर्वाधिक काल मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईकांचा आपण उल्लेख करतो, त्यावेळेस त्यांचा मुलगा, त्यांच्या पत्नी यांच्या नावावरून वसंतराव नाईकांनी हे वर्षा हे नाव दिलेलं असावं आणि हे दिलेलं आहे असं सांगण्यात येत आहे. त्यामुळं आजही आपण जर पाहिलं, सेकंड क्रमांक सर्वाधिक मुख्यमंत्री म्हणजे सर्वात जास्त काळ कोण आहेत तर मी असं सांगेल की वसंतराव नाईक साहेब आहेत, आणि दुसऱ्या क्रमांकाला कोण आहेत तर विलासराव देशमुख साहेब आहेत. सर्वात जास्त काळ वसंतराव नाईक, सेकंड क्रमांकाला विलासराव देशमुख, आणि सर्वात 72 तास फक्त कमी कालावधी म्हणजे पहाटेचा शपथविधी. लोक झोपेत होते आणि साहेब आमच्या इकडं शपथविधी करत होते, म्हणजे फडणवीस साहेब हे फक्त 72 तास मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मग आमच्या देशमुख साहेबांचा जो काही बंगला आहे ना त्या बंगल्याला सुद्धा आशियाना म्हणतात बरं का. विलासराव देशमुख साहेबांच्या बंगल्याला सुद्धा आशियाना म्हटलं जातं. हे माहीत असावं तुम्हाला म्हणून सांगतोय. राष्ट्रपती मुर्मू यांनी डेहराडून येथे राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतनचं उद्घाटन केलं. आता मी थोडक्यात तुम्हाला बोलतो, मी बोलणार आहे राष्ट्रपती तपोवन बद्दल. राष्ट्रपती तपोवन काय आहे याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. आता राष्ट्रपती तपोवन हे साधारणतः 24 जून पासून ओपन राहणार आहे. 24 जून पासून लोकार्पण म्हणजे 24 जून 2025 पासून ओपन राहणार आहे. साधारणतः हे तपोवन जे आहे हे जर आपण विचार केला तर 19 एकर वरती आहे. किती क्षेत्रावरती आहे? 19 एकर क्षेत्रावरती आपल्याला हे पाहायला मिळू शकतं. किती? 19 एकर क्षेत्रावरती आपल्याला पाहायला मिळू शकतं. साधारणतः हे लोकांसाठी खुले राहणार आहे. दुसरी बाजू जर तुम्हाला मी सांगितली, हे राष्ट्रपती निकेतन आहे. राष्ट्रपती निकेतन मी सांगेल, राष्ट्रपती निकेतन जे आहे याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगत असताना, यामध्ये एक साधारणतः हे 1 जुलै पासून हे ओपन राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये 1 जुलै हा वसंतराव नाईकांचा जन्मदिवस, यानी की महाराष्ट्र राज्य कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हा जो तपोवन आहे, निकेतन आहे, हा 21 एकर क्षेत्रामध्ये आहे मित्रांनो.
क्षेत्रात आहे किती 21 एकर क्षेत्रामध्ये असणारा हे भाग आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, दुर्मिळ वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला फळं, सगळ्या गोष्टी तुम्हाला या निकेतन आणि या तपोवनामध्ये पाहायला मिळू शकतात। हे साधारणतः 1 जुलैपासून ओपन लोकांसाठी आहे आणि राष्ट्रपती तपोवन हे 24 जून 2025 पासून लोकांसाठी ओपन राहणार आहे। तपोवन एक छोटा आहे आणि निकेतन हे मोठा आहे, हे पण लक्षात ठेवा क्षेत्रफळानुसार जर पाहिलं तर। आता ह्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे ब्रिटिश ज्यावेळेस होते यामध्ये 1838 मध्ये साधारणतः या ठिकाणांना उन्हाळी छावणी म्हणून ओळखले जायचे। 1838 मध्ये उन्हाळी छावणी म्हणून ओळखले जायचे। आजही जरी पाहिलं, कारण की आजचे आपले राष्ट्रपती महोदया जे आहे तिथं जात नाही आहेत, परंतु काही वेळा आपली जी काही ब्रिटिशांची जी काही परंपरा आहे त्यावेळेसची जी काही परंपरा आहे ती परंपरा आपण जशाच तसं ठेवण्याचं काम आपण केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये मित्रांनो, एक लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ओके हे झालं राष्ट्रपती मुर्मू यांच्याबद्दल हे तपोवन कुठे आहे। फक्त एवढंच विचारेल, राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतन हे कोणत्या ठिकाणी आहेत आणि हे काय आहे। याला राष्ट्रपती आशियाना म्हणतात किंवा प्रेसिडेन्शियल रिट्रीट या नावाने सुद्धा यांना ओळखलं जातं। त्यानंतर बघा, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव साहेबांबद्दल खूप चर्चेत आहेत साहेब आजकाल। केंद्रीय मंत्री आहेत भूपेंद्रजी, पर्यावरण मंत्री म्हणून आपण त्यांचा उल्लेख करू। केंद्रीय पर्यावरण मंत्री कोण आहेत, तर केंद्रीय पर्यावरण मंत्री म्हणून आपण त्यांचा उल्लेख करू शकतो। आता भूपेंद्र यादव हे केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि उत्तर प्रदेशातील कतर्निया घाट, उत्तर प्रदेशमधील कतर्निया घाट आहे, या ठिकाणी जो काही घडियाळ नावाचा घडियाळ प्राणी आहे बघा, हा सरपटणारा प्राणी आहे। सरपटणारा प्राणी याला आपण मच्छी खाणारा मगरमच्छ सुद्धा म्हणतो। आपण याला काय म्हणतो, याला आपण मच्छी खाणारा मगरमच्छ या नावाने सुद्धा आपण याला ओळखतो। आता यामध्ये बघा, पर्यावरण मंत्री आहेत, उत्तर प्रदेश मधील कतर्निया घाट आहे। मग हे उत्तर प्रदेश मधलं कतर्निया घाट तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे असं सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो। बहराईच नावाचा जिल्हा आहे, बहराईच नावाचा जिल्हा आहे आणि या बहराईच जिल्ह्यामध्ये एक नदी वाहते आणि त्या नदीचं नाव आहे, ही जी काही नदी आहे या नदीचं नाव आहे गेरुवा नदी। कोणती? गेरुवा नदी। ही गेरुवा जी काही नदी आहे ही नदी आहे घागरा नदीची उपनदी। घागरा म्हणजे ह्या नदीला ज्यावेळेस ही नेपाळमध्ये उगम पावते आणि नेपाळमध्ये उगम पावते त्यावेळेस ह्याला घगरा किंवा घागरा म्हटलं जात नाहीये, किंवा नेपाळमध्ये ह्याला वेगळ्या नावाने ओळखलं जातं, ह्याला कर्णाली म्हणतात। कर्णाली काय म्हटलं जातं, ह्याला कर्णाली म्हटलं जातं। आणि ही कर्णाली नदी जी आहे ही गंगा नदीची उपनदी आहे। कुणाची उपनदी आहे? गंगा नदीची। नेपाळमध्ये उगम पावली कर्णाली नावाने, भारतात आली घागरा नावाने, गंगेला मिळाली घागरा नावाने गंगेला मिळाली। आणि ही गेरुवा जी काही नदी आहे ही गेरुवा नदीमध्ये ह्या भूपेंद्र साहेबांनी काय केलंय, सरपटणारा जो काही प्राणी आहे मच्छी खाणारा मगरमच्छ जे आहे, मच्छी खाणारा मगरमच्छ म्हणतो आपण याला, याचं संवर्धनासाठी ज्याला क्रोकोडाईल प्रोजेक्ट आपण म्हणतो, क्रोकोडाईल प्रोजेक्ट तुम्हाला माहित असेल, तुम्ही कधी ऐकलं असेल, 1975 चा 1975 ला क्रोकोडाईल म्हणजे क्रोकोडाईल यानी की मगर, बर का, मगर। यामध्ये लक्षात ठेवा, जे क्रोकोडाईल जे आहे, क्रोकोडाईल हे प्रोजेक्ट राबवलं गेलं आणि हे प्रोजेक्ट अंतर्गत लक्ष द्या, क्रोकोडाईल प्रोजेक्ट कधीचा आहे आपण म्हणतो ना 1972 टायगर प्रोजेक्ट असे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत ना। वाघ, हे वाघांसाठी वाघ राखीव करायचे म्हणून या ठिकाणी आपण वाघांचं संवर्धन करण्यासाठी 1972 ला टायगर रिझर्व आपण केलं, म्हणजे या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प वगैरे बनवले। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मगरमच्छ आहेत का, तर महाराष्ट्रामध्ये मगरमच्छ आहेत मित्रांनो। संवर्धन होतं का, तर काही ठिकाणी होतं। तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातलं पहिलं जे काही राष्ट्रीय उद्यान आहे, महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्यान आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा। जीएसचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। महाराष्ट्रात पहिलं राष्ट्रीय उद्यान ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे ताडोबा राष्ट्रीय उद्यान भद्रावती तालुक्यामध्ये आहे। भद्रावती तालुक्यामध्ये, भद्रावती तुम्हाला माहित असेल चंद्रपूर मधल्या भद्रावती तालुक्यामध्ये असणारं ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे। भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड मध्ये आहे, जिम कार्बेट नॅशनल पार्क। नोट डाऊन लिहून घ्यायचं आहे, माझ्याकडे बघत बसू नका उग। भारतातला पहिला जो काही
राष्ट्रीय उद्यान आहे त्याला आपण जिम कार्बेट नॅशनल पार्क म्हणतो उत्तराखंडमध्ये. महाराष्ट्रातला पहिला जो आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान जो आहे किंवा ताडोबा नॅशनल पार्क जे आहे हे जो आहे हे चंद्रपूरमध्ये असणारं हे कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघाप्रमाणे मगरीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. कारण की त्यामध्ये मगरी सुद्धा आढळतात आणि वाघ सुद्धा आपल्याला आढळतात. तिथल्या काही मगरी आपण तुलसी आणि पोवई तलाव माहित आहे मुंबई उपनगरमध्ये तुम्हाला माहित असेल संजय गांधी राष्ट्रीय उद्यान त्या ठिकाणी. तसेच हैदराबादमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणच्या काही मगरी सोडतोय. हे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्या संवर्धनासाठी जे काही केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत भूपेंद्रजी यांनी ह्याचा शुभारंभ केलेला आहे हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. जे काही मासे खाणारा मगरमच्छ किंवा सरपटणारा प्राणी आहे ही गिरवा नदी यामध्ये आहे. 20 जून 2025 ला कधी उद्घाटन झाले ह्याचं? 20 जूनला ह्याचं संवर्धनचं उद्घाटन झालं. 2025 ला हे लक्षात ठेवा. 20 जून 2025 चा. ओके करेक्ट. त्यानंतर बघा मुद्दा आहे नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीग. खूप महत्वाचं म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 88.16 मीटर नीरज चोप्रा गोल्ड मॅन. अत्यंत भयानक माणूस आहे हा. भयानक म्हणजे यांनी भयानक म्हणजे काय? मेहनत जिद्द या जोरावरती या माणसाने आतापर्यंत भारतासाठी खूप काही केलेलं आहे. एकदम सायलेंट व्यक्ती म्हणून नंबर 1 असं म्हणायला हरकत नाहीये. व्यक्ती म्हणून जबरदस्त व्यक्ती आहे असंही मी या ठिकाणी तुम्हाला मी सांगेल. खतरनाक व्यक्ती आहे असंही सांगेल. मेहनती आहे आणि यांनाच अलीकडच्या कालखंडामध्ये म्हणूनच आपल्या इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट जनरल म्हणून आपण यांची नियुक्ती केलेली आहे. लेफ्टनंट जनरल. आपण आता यांना असं नाही म्हणून नीरज चोप्रा असं नाही म्हणू शकत. लेफ्टनंट जनरल नीरज चोप्रा असं आपण म्हणू शकतो. पॅरिस डायमंड लीग 2025 हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. पॅरिस डायमंड लीग मध्ये ह्याचं काम आहे भाला फेकणे, थ्रो फेकणे. थ्रो किती मीटर आहे? 88.16 मीटर थ्रो फेकून भारताला यांनी स्वर्ण पदक जिंकलंय. भारताला स्वर्ण पदक दिलंय. स्वर्ण पदक दिलंय हे तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्यांचं जी काही आहे तुम्हाला सांगतो 2020 मध्ये एक टोकियो ऑलिम्पिक झाला होता. 7 ऑगस्टला मित्रांनो. कधी? 7 ऑगस्टला 2021 मध्ये झाला. कारण की 2020 हे टोकियो ऑलिम्पिक होतं. 20 मध्ये झालं नाही, हे 21 मध्ये झालं. पण 2020 टोकियो ऑलिम्पिक म्हणूया. 7 ऑगस्ट 2021 मध्ये हे सुरू झालं. आणि हे सुरू झालं म्हणजे अगोदरपासूनच सुरू होतं. पण 7 ऑगस्ट 2021 ला आपल्याला पहिल्यांदा ह्याने टोकियो ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवून दिले. गोल्ड मेडल मिळालं तेव्हापासून आपण 7 ऑगस्ट जो काही दिवस आहे, कोणता ऑगस्ट? 7 ऑगस्ट हा जो काही दिवस आहे हा दिवस आपण ते आठवणीसाठी आपण आणि भालाफेक या संदर्भामध्ये खेळाडूंमध्ये आत्मविश्वासासाठी आपण भालाफेक दिन म्हणून म्हणजे राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा करतो. काय म्हणून? राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून आपण साजरा करतो. राष्ट्रीय भालाफेक दिन कधी आहे असा प्रश्न विचारला तर 7 ऑगस्ट आहे. चोप्राजींबद्दल जेवढं बोलावं तेवढं कौतुक कमी आहे. मी काही गोष्टी त्यांच्याबद्दल बोलतो, काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो नीरज चोप्राजींबद्दल. आता बघा 2021 मध्ये ज्यावेळेस टोकियो ऑलिम्पिक झालं त्यामध्ये त्यांनी जी काही थ्रो आहे त्यावेळेस त्यांना गोल्ड मेडल भेटलं 87.58 मीटरला. किती? 87.58 मीटरला गोल्ड मेडल भेटलं. त्यानंतर आपण बघूया 2021 नंतर 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक मध्ये त्यांनी थ्रो केला. पण त्यावेळेस 89.45 एवढं गेलं. 89.45 गेले. त्यावेळेस त्यांना तिथं सिल्वर मेडल भेटलं. कोणतं मेडल भेटलं? सिल्वर मेडल भेटलं. आता यामध्ये जर या ठिकाणी सिल्वर मेडल 89.45 मीटर थ्रो फेकून 87.58 मीटर थ्रो फेकून इथं गोल्ड आहे. काय आहे इथं?
इथं गोल्ड आहे, इथं सिल्व्हर आहे. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो 2024 मध्ये दोहा ऑलिम्पिक झाली. दोहा ऑलिम्पिक मध्ये यांनी साधारणतः तुम्हाला सांगतो इथं पण सिल्वर भेटलेला आहे 88.36 मीटर. किती? 88.36 मीटर थ्रो फेकला आणि इथं सुद्धा सिल्वर भेटलं. आणि यामध्ये 2025 मध्ये म्हणजे काल परवा जी काही पॅरिस डायमंड लीग झाली त्यामध्ये गोल्ड भेटलेला आहे. पॅरिस डायमंड लीग 2025 ची आहे हे सध्या. यामध्ये साधारणतः इथं पण गोल्ड मेडल आहे. आणि थ्रो किती होता असा जरी प्रश्न तुम्हाला विचारलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे 88.16 मीटर एवढं थ्रो फेकून या व्यक्तीनं पुन्हा या खेळाडूनं आपल्या भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे. यामध्ये काही शंका नाहीये मित्रांनो. बरोबर आहे. आता यामध्ये न्यूज एकदा बघून घ्या. एवढंच, नीरज चोप्राने पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये 88.16 मीटर फेक करून सुवर्ण पदक जिंकले. ओके. थ्रो मारून साधारणतः हे यांचा जो काही पहिलं गोल्ड मेडल भेटलं 7 ऑगस्टला राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि यांना सध्या आपण जे काही इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट जनरल नावाने यांना आपण ओळखतो. त्यानंतर पुढचा जो काही न्यूजचा प्रश्न आहे, न्यूज जी काही आहे, आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात हॅलेच्या धूमकेतूचा भारताचा पहिला अभिलेखीय पुरावा सापडला. आता समजून घेऊया हे अभिलेखीय पुरावा नेमका काय आहे. म्हणजे साधारणतः जो काही हॅलेचा धूमकेतू आहे, हॅलेचा धूमकेतू हा जो काही धूमकेतू आहे हा धूमकेतू 76 वर्षांनी दिसतो असं सांगण्यात येते. किती वर्षांनी? 76 वर्षांनी दिसतो. आणि शेवट जी आहे हे शेवट 1986 मध्ये शेवट दिसला होता असं सांगितलं जातं. 1986 मध्ये दिसलं असं सांगितलं होतं. आता बघा यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आंध्र प्रदेशातील जी काही श्रीशैलम, नाव लक्षात ठेवा, जे काही श्रीशैलम मल्लिकार्जुन स्वामी मंदिर आहे या मंदिरामध्ये म्हणजे हे तांब्याचं दिसतंय तुम्हाला. हे तांब आहे. हे काय आहे? हे तांबे आहे. पूर्ण तांबे आहे. तांब्याच्या या प्लेट वरती हे पूर्ण कोरलेलं आहे. आणि ही जी भाषा आहे ही भाषा आहे तेलुगू. लक्षात ठेवा. ह्या तेलुगू भाषेमध्ये, मराठीत नाही आहे, हे तेलुगू मध्ये आहे. असं सांगण्यात येत आहे की त्यावेळेस जे काही साम्राज्य होतं त्यावेळेस जे काही त्या आंध्र प्रदेश म्हणजे त्यावेळेस कुणाची सत्ता होती यावरती, या जे काही कुणाच्या ताब्यात होतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आंध्र प्रदेश जे काही मल्लिकार्जुन जे काही स्वामी आहेत त्या मंदिराच्या त्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या शिलालेखामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या तांब्याच्या पत्र्यावरती आपल्याला तेलुगू भाषेमध्ये संस्कृत भाषा पण होती. परंतु जास्तीत जास्त तुम्हाला इथं कोणती भाषा दिसेल? तेलुगू भाषा दिसेल. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे महत्वाचं आहे. तुम्हाला एक दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये काय आहे? 76 वर्षांनी दिसला. यामध्ये साधारणतः 1456 ची गोष्ट आहे. 28 जून कधीची आहे? 28 जून 1456 ला हा दिसला म्हणून अभिलेखीय पुरावा डायरेक्टली आपल्याला दिलेला आहे यांच्याद्वारे. म्हणजे ही उल्लेख कधीचा आहे? 28 जून 1456 चा आहे. 28 जून 2056 ला काय होतं तर त्या ठिकाणी होतं साधारणतः त्या ठिकाणी जे काही विजयनगर साम्राज्य होतं. कुणाचं होतं? विजयनगर साम्राज्य होतं. विजयनगर साम्राज्य म्हटलं की संस्थापक आलेच. हे विजयनगर साम्राज्याचं संस्थापक कोण आहेत असाही परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. यांचे जे काही आहे त्यांना आपण हरिहर बुक्का म्हणतो. हरिहर बुक्का या नावाने यांना ओळखतो. हरिहर बुक्का हे याचे संस्थापक आहेत. आणि याच्यामध्ये हे जे काही विजयनगर साम्राज्य आहे ते विजयनगर साम्राज्याचे महान शासक म्हणून कोण प्रसिद्ध आहेत तुम्हाला असंही विचारलं गेलं इतिहासामध्ये. विजयनगर साम्राज्याचे महान शासक कोण होते, यांचं नाव काय आहे असं विचारता. कृष्णदेवराय कोण आहेत? महान शासक जर विचारलं, महान शासक जर विचारलं, कृष्णदेवराय हे लक्षात ठेवा. कृष्णदेवराय हे या
विजयनगर साम्राज्याचे महान शासक, विजयनगर साम्राज्याचे संस्थापक हरिहर बुक्का हे आहेत, हे लक्षात ठेवा. 28 जून 1456 मध्ये विजयनगर साम्राज्यामध्ये असं सांगितलं की यावेळेस साधारणतः या ठिकाणी हॅलेचा धूमकेतू असल्याचा आमच्याकडे पुरावा आहे. त्या पुराव्याला आम्ही अभिलेखीय पुरावा म्हणतो आणि हे भारतामधला पहिला अभिलेखीय पुरावा आहे असं म्हटलं जातं. अत्यंत महत्वाचा आहे. कोणी दिला? पहिला अभिलेखीय पुरावा कोणी दिलाय? श्रीशैलम मधील जे काही मल्लिकार्जुन स्वामी मंदिरामध्ये हे पुरावा तिथून आपल्याला आलेले तांब्याच्या प्लेटवरती हे आलेला आहे. आणि ह्यांचा जो काही अंत आहे, हे यांचा अंत नंतर झालाय मित्रांनो. तुम्हाला सांगतो, राक्षस तांगडीची लढाई आपण म्हणूया, राक्षस तांगडीची लढाई म्हणूया, किंवा ती जी काही लढाई आहे तालिकोटची लढाई म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तालिकोटची लढाई आणि राक्षस तांगडीची लढाई ह्याच्यामध्ये यांचा पूर्ण अंत झाला असं नाहीये. ह्यांच्या अंतला उतरती कळा लागली असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे नंतर ह्यांचा त्याच्यानंतर काही दिवस यांचे साम्राज्य काही ठिकाणी होते, परंतु त्याच्यानंतर हे जे काही विजयनगरचं साम्राज्य आहे, इथलं साम्राज्य नष्ट झालं. लक्षात आलं? राक्षस तांगडीची जी काही लढाई आहे त्यात लढाईनं इथलं साम्राज्य नष्ट झालं, दुसरीकडे साम्राज्य यांचं सुरू होतं. पण पूर्णतः या विजयनगर साम्राज्य हे नष्ट झालेलं नाही, हे बी लक्षात ठेवा. असं जर विचारलं तुम्हाला की असं इथला जो काही शासक आहे, म्हणजे हा जो आहे हा परिसर, पण ह्यांची राजधानी बी लक्षात ठेवा, हम्पी ह्यांची राजधानी आहे. हम्पी कर्नाटकमध्ये हम्पी, लक्षात ठेवा. हम्पी हे यांचे राजधानीचं ठिकाण होतं. हेही महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. करेक्ट. आता बघा पुढचा मुद्दा आहे, पुढचा प्रश्न. स्वदेशी बनावटीचे पहिले प्रोजेक्ट 17A. बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं का. स्टील्थ फ्रिगेट INS नीलगिरी हे जे नाव आहेत ना, या 17A च्या अंतर्गत पहिल्यांदा समजून घेऊया 7 अशा जहाजांची निर्मिती होणार आहे. आणि ह्या 7 अशा जहाजांची निर्मिती जी होणार आहे त्यांचे पूर्ण नाव जी आहेत, आपली जी काही श्रेणी आहेत, हिमालय श्रेणी असेल, नीलगिरी असेल, विंध्यन असेल, या श्रेणीच्या नावावरून हे नाव पडलेत बरं का. तुम्हाला सांगतो हे महत्वाचं लक्षात ठेवा. हे जहाजांची नावं कशावरती आहेत? आपल्या श्रेणींच्या नावावरती हे जहाजांची नावं असे आहेत असं सांगण्यात येत आहे. आता तुम्हाला सांगतोय की 2 मुद्दे मी तुम्हाला क्लिअर करतो. 2 मुद्दे मी या ठिकाणी तुमचे क्लिअर करतो. कोणकोणते आहेत 2 मुद्दे ते? पहिला मुद्दा आहे की या ठिकाणी 17A प्रोजेक्ट, 17A जे आहे हा प्रोजेक्ट जे आहे, स्टील फ्रिगेट जे आहे INS नीलगिरी विशाखापट्टणम येथे तैनात, म्हणजे ह्या 7 पैकी ही पहिली आहे. 7 पैकी काय आहे? ही पहिली आहे. आता उदाहरण तुम्हाला सांगतो. ही जी आहे ही नीलगिरी तुम्हाला दिसेल, INS नीलगिरी आपण म्हणूया. हे INS काही संबंध नाही मित्रांनो. हे तुम्ही INS काय आहे हे अगोदर मी तुम्हाला सांगतो. INS कशासाठी लावलं जातं? INS नेमकं काय आहे? इंडियन नेव्हल शिप आपण त्याचा फुल फॉर्म आहे. I म्हणजे इंडियन, N म्हणजे नेव्हल, S म्हणजे शिप. इंडियन नेव्हल शिप म्हणजे भारतीय जहाजाच्या पुढं जर हे INS असेल, INS हा जर शब्द असेल तर हे भारतीय जहाज आहे असं म्हटलं जातं. कुठल्याही जगामध्ये कुठेही आढळू द्या आणि त्या जहाजाच्या पुढे जर INS हा शब्द असेल तर ते भारतीय आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. आता उदाहरण तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये जे काही आपले जहाज आहेत याच्यापैकी तुम्हाला काही गोष्टी मी सांगतो काय आहे. आता उदाहरण फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये मी तुम्हाला 7 जहाजांची नावं सांगतो. 7 कोणकोणती आहेत त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये आपण नीलगिरी तर काढली. नीलगिरी हा एक INS नीलगिरी आपण म्हणूया. 1 2 3 4 5 6 आणि हे 7 जहाज आपण म्हणूया. कशा अंतर्गत आहेत? हे 17A प्रोजेक्टच्या अंतर्गत हे 7 आहेत आपण म्हणूया. लक्षात आलं का? आता बघा यामध्ये नीलगिरी असेल, उदयगिरी असेल, तारागिरी असेल, महेंद्रगिरी असेल. हे जे आहेत नीलगिरी, उदयगिरी, तारागिरी, महेंद्रगिरी, हिमगिरी लक्ष द्या, हिमगिरी आहे. त्यानंतर दुनागिरी आहे आणि विंध्यगिरी आहे. दुनागिरी आणि 7वं
विंध्यगिरी आहे. प्रत्येकाच्या पुढं हा शब्द आहे. INS नीलगिरी, INS उदयगिरी, INS तारागिरी, INS महेंद्रगिरी, INS हिमगिरी, INS दुनागिरी, INS विंध्यगिरी. हे जी नावं आहेत ना, यापैकी नीट लक्षात ठेवायचं. नीट मी काय बोलतो ते गोष्ट नीट लक्षात ठेवायची. आता ह्या ज्या बनावटी आहेत, हे जे आहे, हे आता मागे एकदा MPSC ला प्रश्न पडला होता बघा. तुम्हाला प्रश्न MPSC ने असा विचारला जाता, जी भारतीय संरक्षण दलात वापरले जाणारे जहाज हा असाच प्रश्न होता बरं का. कोणत्या गोदीमध्ये निर्माण करतात, हा प्रश्न होता कंबाईन MPSCचा. हा प्रश्न होता व्हेरी IMP, नवीन प्रश्न होता. MPSC ने हा नवीन प्रश्न दिलेला होता. तर यामध्ये एक गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवायची, नेहमी एक गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवायची, जी काही गोदी आहेत ना, ह्या महाराष्ट्रामधल्या काही महत्वाच्या गोद्या आहेत. बंदरे, गोदी आपण याच्यामध्ये म्हणू शकतो बघा. आता यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे एक जी काही गोदी आहे, 1 नंबर आहे, याला आपण माझगाव गोदी म्हणतो. माझगाव गोदी. 2 नंबर आपण व्हिक्टोरिया गोदी, बरोबर आहे. ह्याला इंग्रजी शब्द डॉक आहे. 3 नंबर आपण ससून गोदी असं नाव देतो. माझगाव गोदी, व्हिक्टोरिया गोदी, ससून गोदी. त्यानंतर 4 नंबरला आपण इंदिरा गोदी किंवा इंदिरा डॉक असं नाव द्यायला लागतो. आणि 5 नंबरला प्रिन्सेल गोदी असं आपण नाव देतो. मित्रांनो, अशा मुंबईच्या ह्या 5 गोद्या आहेत ज्या ठिकाणी जहाजांची निर्मिती होते. हे सगळ्या कुठे आहेत? ह्या मुंबईला आहेत. हे लक्षात ठेवा. हे IMP आहे बरं का. गोदी यानी की डॉक आहे, जहाजांची निर्मिती होते, इथं होते. परंतु दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे भारतामध्ये, मी अजून एक क्लिअर करेल तुमच्यासाठी. गार्डन रिच बघा, गार्डन, नीट लक्ष द्या. गार्डन रिच हे पण महत्वाचं आहे. गार्डन रिच शिप बिल्डर्स, गार्डन रिच शिप बिल्डर्स इंजिनियर्स. याला GRSE या नावाने ओळखलं जातं. ही आहे कोलकात्यामध्ये. प्रश्न नीट समजून घेऊया काय आहे ते. मी काय म्हणलो, हा जो मुद्दा आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स इंजिनियर्स, हे कोलकात्यामध्ये आहे. माझगाव गोदी, व्हिक्टोरिया गोदी, ससून गोदी, इंदिरा गोदी आणि प्रिन्सेल गोदी यामध्ये जहाजांची निर्मिती होते. पण यामध्ये नीट लक्षात ठेव भाऊ, यामधली एक माझगाव गोदी आहे, माझगाव गोदी, आणि दुसरी ही आहे. ह्या बाकीच्या तुमच्या कामाच्या नाहीत. या ठिकाणी साध्या जहाजांची निर्मिती होते. परंतु ह्या भारतातल्या 2 डॉक किंवा 2 गोद्या अशा आहेत की या ठिकाणी भारतीय संरक्षण दलामध्ये वापरल्या जाणाऱ्या जहाजांची निर्मिती केली जाते. म्हणून माझगाव डॉक किंवा गार्डन रिच शिपयार्ड इंजिनियर्स जी आहे, GRSE जी आहे, हे जे आहे हे कोलकात्यामध्ये असणारं, हे कोलकात्याची ही शिपयार्ड कंपनी आणि ही मुंबईची माझगाव गोदी, या दोन्ही मध्ये भारतीय संरक्षण दलामध्ये निर्माण होणाऱ्या जहाजांची निर्मिती केली जाते. म्हणून याचा प्रश्न, हे याचं उत्तर जे आहे माझगाव गोदी असं ह्याचं उत्तर दिलेलं होतं. आणि यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की याच्यापैकी ह्या ज्या आहेत, एक लक्षात ठेवा, ही नीलगिरी, INS नीलगिरी, INS उदयगिरी, INS तारागिरी, INS महेंद्रगिरी, म्हणजे ह्या ज्या जहाजा आहेत, ह्या 4 जहाजा, ह्या 4 माझगाव डॉक या ठिकाणी म्हणजे माझगाव गोदीमध्ये निर्माण होणार. आणि ह्या बाकीच्या 3 जे आहेत हे कोलकाता या ठिकाणी
कोलकाता या ठिकाणी निर्माण होणार. तुम्हाला असाही प्रश्न पडू शकतो, INS निलगिरीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या गोदीमध्ये केली गेली, खालीलपैकी कोठे करण्यात आली, असाही प्रश्न विचारू शकतात. म्हणून या ठिकाणी हा जो काही मुद्दा आहे, खास मी तुमच्यासाठी हा मुद्दा बोलतोय की यामध्ये ही गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवायची आहे. यामध्ये आता यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे फक्त एक ठोकताळ आहे. INS म्हणजे काय आहे? इंडियन नेव्हल शिप किंवा इंडियन नेव्हल शिप आपण म्हणूया, किंवा या INS हे एक कोड आहे असं म्हणू शकतो की भारतीय जहाजांच्या पुढे आपण वापरू शकतो. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की याच्यामध्ये INS अरिहंत, मी हे 2-3 याच्यावरती प्रश्न येईल त्या गोष्टी बोलतो बरं का. INS विक्रांत हा एक महत्वाचा मुद्दा तुमच्यासाठी ठरेल. INS अर्नाळा हा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला ठरेल. INS अर्नाळा महत्वाचा आहे. खूप कन्फ्युजन होतात. अर्नाळा, नरनाळा आणि कर्नाळा याच्यामध्ये. अर्नाळा पालघर, अर्नाळा कुठे आहे? पालघरमध्ये आहे. कर्नाळा रायगडमध्ये आहे. नरनाळा अकोल्यामध्ये आहे. नरनाळा अकोल्यामध्ये आहे. आता इथं दिले अर्नाळ्याबद्दल. हा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्यावरून याचं नाव देण्यात आलेलं आहे INS अर्नाळा. हे INS अर्नाळा नेमकं काय आहे? ओके, भारतीय नौदलाची पहिली म्हणूया आपण याला, भारतीय नौदलाची पहिली नीट लक्षात ठेवा, भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी पूर्ण मेक इन इंडिया, भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची पाणडुबी किंवा पाणबुडी आपण म्हणूया, पाणबुडी विरोधी उथळ पाणी युद्ध नौका, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, ह्याच्यानंतर आपण INS संध्या वगैरे आहे, याच्यामध्ये माहीत असणं आवश्यक आहे तुम्हाला. अर्नाळा किल्ल्यावरून हे नाव दिले गेले. याच्यानंतर INS कर्नाळाच्या नंतर INS संध्याला आपण म्हणूया, संध्या नाही, संध्या लक्षात राहते पण संध्याला आहे. संध्या ती असते, ही संध्याला आहे. लक्षात आलं? याच्यानंतर संध्याला आहे. किंवा जी काही INS विक्रांत आहे, हे INS विक्रांत आपण भारताचा पहिला जी काही विमानवाहू संरक्षण पोत आपण म्हणूया, भारताचा पहिला विमानवाहू संरक्षण पोत म्हणजे INS विक्रांत म्हणून आपण याचा उल्लेख करू शकतो. त्यानंतर यामध्ये अनेक हे INS अरिहंत आहे. INS अरिहंत हे मेजर प्रश्न आहे बरं का. INS अरिहंत हे दाखल आहे सेवेमध्ये आणि ह्याच्यानंतर ही पहिली आहे. आणि दुसरी जी आहे INS अरिहंत नंतर अरिघात, INS अरिघात ही सुद्धा दाखल झालेली आहे सेवेमध्ये बरं का. हे INS अरिहंत नेमकी काय आहे हे बघून घेऊया. ह्याच्याबद्दल तुम्हाला मी डिटेल्स सांगतो काय आहे ते. हे बघा, तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे भारताची पहिली अणुशक्तीवर चालणारी, भारताची पहिली अणुशक्तीवर चालणारी, IMP बरं का पोरांनो, IMP करा, खूप महत्वाची आहे, चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी, मोस्ट IMP INS अरिहंत पहिली
आणि सेकंड नंबरला INS अरिघात ही आहे, हे लक्षात ठेवा. ही जी काही आहे याला आपण म्हणूया ATV प्रोजेक्ट अंतर्गत आहे. ATV प्रोजेक्ट अंतर्गत ह्या प्रकारच्या जहाजा निर्माण होत आहेत. याच्यामध्ये ITV प्रोजेक्ट अंतर्गत 5 ह्या अरिहंत सारख्या जहाजांची निर्मिती होणार आहे. हे 5 बनवणार आहेत. ATV आपण म्हणू शकतो. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी फेसल असं आपण म्हणूया. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी फेसल ही कंपनी आहे. ॲडव्हान्स तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, हे तयार करणार आहे. या पद्धतीनं मी तुम्हाला समजावून सांगितलं की हा जो काही प्रश्न आहे हा महत्वाचा होता, म्हणून मी थोडासा वेळ घेतला. स्वदेशी बनावटीचे पहिले प्रोजेक्ट 17A अंतर्गत स्टील्थ फ्रिगेट म्हणजे INS निलगिरी जे काही विशाखापट्टणम येथे तैनात करण्यात आलेली आहे. हे निलगिरी, विंध्याचल तुम्हाला बघा, हे निलगिरी पर्वत आहे, उदयगिरी हे पर्वत आहे, तारागिरी आहे, महेंद्रगिरी आहे, हिमगिरी आहे, दुनागिरी आहे, विंध्यगिरी आहे. ह्या पर्वता संख्येवरून हे एक नाव घेण्यात आलेलं आहे असं मी तुम्हाला सांगू शकतो. त्यानंतर बघा हे स्किन डिसीजचं बघा, विश्व आरोग्य सभेने बघा वर्ल्ड हेल्थ असेंब्ली पहिल्यांदाच त्वचेच्या रोगांना जागतिक सार्वजनिक आरोग्य प्राधान्यक्रमात समाविष्ट केलेलं आहे. आता हे समाविष्ट म्हणजे कसं, आपल्याकडे भारतामध्ये मला असं वाटतं की जी काही स्किन डिसीज आहे याला जास्त महत्त्व दिलं जात नाही. बघा आपण काय करतो, पिंपल्स. आता स्किन डिसीज असा एक आजार आहे की ते चांगल्या अत्यंत गोड दिसणाऱ्या लोकांना सुद्धा कुरूप बनवू शकतं. पांढरे चट्टे पडणे किंवा अनेक याच्यामध्ये डिसीज आहेत की कुठलाही डिसीज तुमच्या स्किन संदर्भामध्ये जे काही आहे हे कुठलाही डिसीज याच्यामध्ये असू शकतो. मित्रांनो यामध्ये डर्मॅटॉलॉजी लक्षात ठेवा. डर्मॅटॉलॉजी हे नीट लक्षात ठेवा बरं का. स्किनचा ज्या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो त्याला डर्मॅटॉलॉजी असं म्हटलं जातं. डर्मॅटॉलॉजी काय आहे, स्किनचा अभ्यास, स्किनचा अध्यापन करणे, ह्याला डर्मॅटॉलॉजी असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये आग्रही जी काही देश होते, म्हणजे आग्रही देश म्हणजे प्रयोजक देश आपण म्हणूया. प्रयोजक देश कोणता आहे की हे असं विचारलं जातं. हे जे काही जागतिक सार्वजनिक आरोग्य प्राधान्य कार्यक्रमामध्ये ह्याला समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ही जागतिक आरोग्य सभा 78वी होती. हे समाविष्ट केलेले आरोग्य सभा 78वी होती आणि ह्या जागतिक आरोग्य सभे 78वी मध्ये ह्याचा समाविष्ट करण्यात आला. आणि ह्याचं प्रोजेक्ट जे काही देश आहे कोटे डी आयव्होर, कोणतं, कोटे I4 नावाचा जो काही देश आहे याचा प्रोजेक्ट देश आहे. आणि याच्यावरती संशोधन करण्यासाठी किंवा याच्यावरती जे काही रिसर्च करण्यासाठी आपण पाहतो की ह्याचा जी काही वैश्विक सार्वजनिक स्वस्थ प्राथमिकता किंवा जागतिक आरोग्य जी काही सभा आहे याच्यामध्ये याला समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे. ओके, पुढे बघतो. पुढे काय आहे बघा. विशाखापट्टणम मध्ये 3 लाख भगिनींनी एकत्र योग करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. ह्याची सुरुवात आम्हीच केलेली आहे. मी तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये पण सांगितलं की आमच्या मोदी साहेबांनी युनोमध्ये जाऊन जगाला सांगितलं की सांगितलं की बाबा हे योगाचं महत्त्व सांगितलं. तेव्हापासून 21 जून 2015 म्हणजे साधारणतः हा दिवस तेव्हापासून म्हणजे हा 2025चा जो होता हा 11वा होता. आणि हे जे म्हणजे 21 जून म्हणजे उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस आहे. सर्वात मोठा दिवस लक्षात ठेवा. उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस कोणता, 21 जून. उत्तर गोलार्धातली सर्वात मोठी रात्र कोणती, 22 डिसेंबर हे उत्तर गोलार्धातली सर्वात मोठी रात्र असते. आणि 21 जून हा उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस असतो. आणि हा सर्वात मोठ्या दिवशी सर्वात मोठा रेकॉर्ड भारताने केला की वर्ल्ड, इथं बघा गिनीज बुक मध्ये नोंद झाली. 28 किलोमीटर रॅली होती. आणि राष्ट्रीय जे काही आपण समारोह आहे, आपलं कार्यक्रम जे आहे, मोदीजींनी साहेब, हे काय मोदी साहेब इथं दिसत आहेत नाही काय, तुम्हाला ओळखू येत नसेल पण हे आपले मोदी साहेबच आहेत. म्हणजे या साहेबांनी विशाखापट्टणम मध्ये जाऊन हा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे असं सांगायला हरकत नाहीये. 3 लाख लोकांनी सहभाग घेतला आणि एक दिवस
ऑक्सिजन एवढं घेतलं की ते ऑक्सिजन किती घ्यावं त्यांना प्रश्न पडत होता, आणि कार्बन डायऑक्साईड किती सोडावं हे सुद्धा त्यांना कळत नव्हतं. मित्रांनो तुम्हाला सांगतो, आता पुढच्या वर्षी यांनी जाळ आणि धूर हे संकट काढतील, यामध्ये काही शंका नाहीये. यामध्ये भारताची पहिली योग नीती कोणी स्वीकारलेली आहे, तर उत्तराखंड राज्यांनी. हे पण प्रश्न येऊ शकतं, भारताची पहिली योग नीती कोणी स्वीकारली. उत्तराखंड राज्याने पहिल्यांदा भारताची पहिली योग नीती स्वीकारलेली आहे. आणि हे जे 21 जूनला आपल्याला साजरा करायचा आहे ना, जाळ आणि धूर संकट काढायचं आहे, म्हणून ह्याच्यासाठी एक अभियान चालू होतं, युगंधर अभियान. कोणतं अभियान? लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे. आम्ही विशाखापट्टणमला आम्ही योगा करणार आहोत, विशाखापट्टणमला योगा करणार आहोत, तुम्ही या, तुमच्या सोबत बी घेऊन या. म्हणजे असा कार्यक्रम होता. आणि यामध्ये असे लोकांना सांगण्यासाठी अभियान राबवलं. त्या अभियानाचं नाव होतं युगंधर अभियान. लक्षात ठेवा, योगासाठी. आणि आम्ही 21 जूनला हा साजरा केलेला आहे. 3 लाखपेक्षा जास्त लोक आहेत. योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ या काय म्हणून थीमसह आपण हे साजरा केलेलं आहे असं म्हणू शकतो. करेक्ट. त्यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये हा महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये 2025-26 वर्षासाठी 28,000 स्थानिक स्वराज्य संस्थानांमध्ये माझी वसुंधरा परिषद माझी वसुंधरा 6.0 उपक्रमाची सुरुवात. हे काय आहे? तुम्हाला प्रश्न पहिल्यांदा हे येणार की माझी वसुंधरा अभियान ही जी आहे हे कोण राबवत आहे? हे राज्य सरकार राबवत आहे. आणि कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत राबवत आहे? तर हे मंत्रालय आहे पर्यावरण व वातावरणीय बदल. हे अभियान जे आहे हे माझी वसुंधरा अभियान, हे लक्षात ठेवा. हे बघा, हे वाचा. माझी वसुंधरा अभियान म्हणजे पृथ्वी अभियान. पृथ्वी आहे, वसुंधरा आपली पृथ्वी आहे. ही 5 तत्वावरती काम करते. पंचतत्व माहितीये का तुम्हाला? पंचतत्व सांगा बरं रे, कोणकोणते पंचतत्व आहेत? कोणाला माहिती आहे? हे 5 तत्व. योगा दिन आहे त्या दिवशी आपण पाहिलं असेल की 5 तत्व कोणकोणते आहेत सांगा बरं मला. एक पंचमहाभूत आपण म्हणतो, पंचमहाभूतांवरती आपण लक्ष केंद्रित करतो. पंचमहाभूत कोणकोणते आहेत? ज्यावेळेस तुम्ही योगा करता त्यावेळेस पंचमहाभूतांवरती प्रभाव होतो असं सांगण्यात येतं. ते पंचमहाभूत कोणकोणते आहेत? यामध्ये पहिलं आहे हवा, दुसरं आहे पाणी, तिसरं आहे भूमी म्हणजे जमीन, चौथं आहे अग्नी आणि 5वं आहे आकाश. हे 5 जे पंचमहाभूत आहेत त्याच्यावरती ही अवलंबून आहे. हे लक्षात ठेवायचे. हवा, पाणी, भूमी, अग्नी आणि आकाश याच्यावरती हे चालतं. पंचमहाभूतांवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी हे सुरू केलेलं आहे. आता हे कधी सुरू केलं तर तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. 1 एप्रिल 2025 पासून. कधीपासून? 1 एप्रिल 2025 पासून तर 31 मार्च 2026 पर्यंत हा टप्पा आहे. मित्रांनो, मास्तर हे तर आर्थिक वर्ष दिसायले की? करेक्ट आहे तुमचं. आर्थिक इथं प्रश्न तयार होतो, आर्थिक वर्ष कधी साजरा केला जातो? आर्थिक वर्ष कधी साजरा होतो? तर 1 एप्रिल ते 31 मार्च. बरं, आर्थिक वर्ष विचारत नाही जास्त, हे कॉमन लोकांना माहिती आहे. जे काही महाराष्ट्र जमीन व महसूल अधिनियम माहिती आहे तुम्हाला? महाराष्ट्र जमीन व महसूल अधिनियम 1966. महाराष्ट्र महसूल व जमीन अधिनियम 1966 अंतर्गत महसूल वर्ष कधीपासून सुरू होतो? सांगा रे, सांग बरं बबन. माहिती आहे का? माहिती आहे का सांगा. माहिती असेल तर सांगा, नसेल तर गप्प बसा. माहिती आहे का? आतापर्यंत 1000 वेळा प्रश्न विचारला. यामध्ये महसूल वर्ष 1 ऑगस्ट ते 31 जुलै. 1 ऑगस्ट ते 31 जुलै म्हणजे हा जर 1 ऑगस्ट 2025 चा असेल तर हा 2026 चा असेल. लक्षात ठेवा. हे एवढा जो काही आहे हा वर्ष काय म्हणून साजरा होतो?
हा महसूल वर्ष साजरा होतो. हे कुणी साजरा करायला लावलंय? महाराष्ट्र जमीन व महसूल अधिनियम 1966 पासून कायद्याअंतर्गत हे साजरा होतो. हे आर्थिक वर्ष आहे. माझी वसुंधरा अभियान ह्या पंचमहाभूतावरती कार्य करते. हवा, पाणी, भूमी, अग्नी आणि आकाश यांचं संरक्षण करण्यासाठी, टेम्परेचरवर संतुलित करण्यासाठी, पृथ्वीचं तापमान टेम्परेचर हे संतुलित करण्यासाठी हे चालतं. हे तुम्हाला सांगतो. जी काही हे विशेषतः जे काही ग्रामपंचायत आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्याच्यामध्ये हे विशेष अभियान चालवलं जातं. हे साधारणतः 25-26 साठी वर्षासाठी 28,000 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा म्हणजे ग्रामपंचायती, मित्रांनो ग्रामपंचायतीमध्ये साधारणतः महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती संख्या 28,378 समथिंग आहे. एवढ्या ग्रामपंचायतीमध्ये हे सुरू करण्यात येणार आहे, आलेलं आहे असं मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर बघा, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने जेंडर बजेटिंग नॉलेज हब पोर्टल सुरू केलं. आता तुम्हाला सांगतो, आता हा प्रश्न आहे, जेंडर बजेटिंग नॉलेज हब पोर्टल असं जर सुरू केलं, असं जर म्हटलं तर हे 2025 मध्ये सुरू केलंय. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने जेंडर बजेटिंग नॉलेज हब पोर्टल सुरू केलं. पण असा जर प्रश्न आला की जेंडर बजेटिंग जे आहे हे कधीपासून आहे, तर हे 2005-2006 मध्ये ह्याची सुरुवात झाली, फक्त जेंडर बजेटिंगची. ही कशासाठी? ह्याचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो, स्त्री आणि पुरुष समानता, स्त्री आणि पुरुषांमध्ये समानता आणण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय हे जेंडर बजेटिंग सुरू केलं. आणि हे जे काही जेंडर बजेटिंग आहे तुम्हाला सांगतो, हे साधारणतः तुम्हाला सांगायचं म्हणजे हे कुणी सुरू केलं? केंद्रीय मंत्री जे काही केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी, केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री कोण आहेत? अन्नपूर्णा देवी. ह्या देवीजीनं हे सुरू केलेलं आहे हे पोर्टल. 2005-06 मध्ये पहिल्यांदा ह्याला निधी दिला जेंडर बजेटिंग मधून. साधारणतः याच्यासाठी जे निधी होता, जेंडर बजेट जे आहे हे खूप कमी होतं त्यावेळेस, परंतु आता साधारणतः 4.49 लाख कोटी रुपये 2025-26 साठी जेंडर बजेटिंग निधी 4.49, लक्ष द्या, नीट लक्षात ठेवा, लाख कोटी रुपये. कोटी बघा पैसा किती आहे, किती हे बजेट किती आहे, जेंडर बजेट किती आहे 25-26चा 4.49 लाख कोटी. सुरुवात कधी आहे? 2005-06 पासून. पण अन्नपूर्णा देवीनंच काय सांगितलं? नॉलेज हब पोर्टल म्हणजे जेंडर बजेटिंग नॉलेज हब पोर्टल कधी सुरू केलं? 2025 मध्ये, म्हणजे काल परवा सुरू केलं. मग हे सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, महिला व पुरुष यामध्ये समानता साधणे हे धोरण आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे पुरुष आणि महिलांमध्ये समानता साधणे हे धोरण आहे असं मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर बघा 12वा आहे, अलीकडेच जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनच्या लोगोचे आणि शुभकरांचे अनावरण मुख्यमंत्री रेखा गुप्तानी केले. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केलेले. आता नीट लक्षात ठेवा काय बोलतोय भावांनो. आता एक लक्षात ठेवा, ह्याचा यजमान देश कोणता आहे असा प्रश्न येईल तुम्हाला. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या स्पर्धेचे यजमान देश कोणता आहे? भारत आहे. आतापर्यंतच्या मागच्या इतिहासामध्ये भारताने यजमानपद कधीच भूषवलेलं नाही. याचा अर्थ ही स्पर्धा आतापर्यंत भारतात कधीच झाली नाही. म्हणून 100 दिवस अगोदर 100 दिवस ही स्पर्धा होणार आहे. 100 दिवसानंतर जवळपास 27 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर मध्ये. ओके, 27 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर, 27 सप्टेंबर ऑक्टोबर 2025 मध्ये हे स्पर्धा होणार आहेत. हे दिल्लीला पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये हे स्पर्धा होतील. आणि याचं जे काही हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल, हे जे काही लोगो आणि ह्याचं शुभकर आहे, हे आहे लोगो याचा. आणि हे शुभकर जे आहे ह्याचं नाव आहे विराज. विराज नावाचा तरुण हत्ती हे ह्याचं शुभकर आहे. ह्या स्पर्धेचा शुभकर कोणता आहे? तर विराज नावाचा हत्ती. हे बघा, मुलगा आहे, त्याला हत्तीचं हे बघा, हे हत्ती. आणि हे बघा,
हे पाय वगैरे हे नीट लक्ष द्या याच्यामध्ये. ॲथलेटिक्स स्पर्धा असल्यामुळे एक पाय बघा, यामध्ये अनेक स्पर्धांचा समावेश असणार आहे, हे नीट लक्षात ठेवायचं. हे पूर्णतः हे लोगो आणि ह्याचं अनावरण झालेलं आहे 100 दिवस अगोदर. ओके, हे दिल्लीमध्ये होणाऱ्या स्पर्धा आहेत. ही स्पर्धा कितवी असेल तर ही 12वी असेल. पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप ही जी आहे 12वी स्पर्धा असणार आहे. कितवी असणार आहे? 12वी. यजमान देश आहे भारत आणि हे दिल्लीमध्ये होणार आहे. बघा, अलीकडेच आशियाई क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये सेंथिल कुमारने कांस्य पदक जिंकले. सेंथिल कुमार अत्यंत भारी माणूस. सेंथिल कुमार, अरे मला भारी माणूस म्हणजे हे भारताचं, मी सांगेन ना, जेवढं क्रिकेटरला आपण आपल्या देशात डोक्यावर घेतलं जातं ना, तसं ह्या खेळाडूंना सुद्धा आज डोक्यावर घेण्याची गरज आहे. क्रिकेटर काय साधे, ह्यांना पैसा जास्त झाला IPLचा, ह्यांना काहीच नाही, काही घेणं देणं नाही. पण हे जे लोक आहेत ना, हे खेळाडू आहेत ना, हे खरी मेहनती खेळाडू आहेत. हे ऑलिम्पिक जाऊन स्वतःच्या जीवावरती मेडल मिळवून आणतात आणि त्या देशाचं नाव, आपल्या भारताचं नाव ह्या जगामध्ये नाव रोशन करतात. हे बघा, सेंथिल कुमार बद्दल तुम्हाला मी सांगतो. हे जे काही सेंथिल कुमार आहे, हे जी काही स्पर्धा आहेत, हे स्पर्धा मलेशियामध्ये क्वालालंपूर या ठिकाणी झाल्या. कुठे स्पर्धा झाली? ही आशियाई क्वॅश चॅम्पियनशिप सेंथिल कुमारनं कांस्य पदक जिंकलेलं क्वालालंपूर हे कुठे आहे? हे मलेशियामध्ये आहे. मलेशियामध्ये ह्या स्पर्धा झाल्या आणि यामध्ये यांनी चॅम्पियनशिपमध्ये आपल्याला कांस्य पदक मिळवून दिलेलं आहे. आणि ह्यांनी 2019 मध्ये या स्पर्धेमध्ये मला वाटतं रौप्य पदक मिळालेलं आहे यांना. ओके, करेक्ट आपण असं म्हणू शकतो. ओके, हे 19 मध्ये पण ह्यांनी मेडल मिळवलेलं आहे बरं का, एक लक्षात ठेवा. आणि त्यानंतर बघा, शेवटचा प्रश्न आहे. अलीकडेच आंध्र प्रदेश राज्यात शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी थल्लिकी वंदनम म्हणजे आईला वंदन ही योजना आपण सुरू केली असं म्हणू शकतो. आईला वंदन करण्यासाठी इथं लिहितो, आईला वंदन करण्यासाठी ही योजना म्हणजे आईला वर्षाला 15,000 रुपये देणार आहेत, जेणेकरून आईला कुठेही काम करण्याची म्हणजे जास्त लेकरांना काम करण्याची आवश्यकता भासणार नाही. लेकरांना प्रोत्साहन देतील माता. त्याच्यासाठी आंध्र प्रदेशने ही सुरुवात केली. यामध्ये अनेक गोष्टी आहेत, कारण की शाळेमधून जे काही लेकरं आहेत ड्रॉप आउट होते, ते ड्रॉप आउट याचा अर्थ असा होतो मित्रांनो, अर्ध्यातून शाळा सोडणे किंवा शाळेत न येणे, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टीला समोर ठेवून आईला वंदन म्हणजे थल्लिकी वंदनम ही योजना आंध्र प्रदेश सरकारनं शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेली आहे. आपल्याकडे पण काही प्रशासनाला सुधारणा करण्यासाठी एक आलं होतं बघा, लखीना पॅटर्न असेल किंवा अनेक पॅटर्न होते, पण आपल्याकडे काय पॅटर्न जास्त दिवस टिकत नाही. लक्षात आलं का? आपले पॅटर्नच भारी आहेत, आपले लोकच भारी आहेत, त्याच्यामुळे काही विषय नाही आहे. आपल्याला परीक्षेला येते ते वाचायचे आहे आणि जय हिंद जय महाराष्ट्र करायचं आहे. मित्रांनो, आणखी एक मस्त सांगतो, हे आपण 23 आणि 24 तारखेच्या 22 आणि 23 जूनच्या आपण चालू घडामोडी पाहिल्या. यामध्ये हे जे महत्वाचं आहे हे तुम्हाला सांगतो. हे टेलिग्राम चॅनल तुम्ही सर्वांनी जॉईन करा. आपल्या बॅचेस सुरू आहेत. कृषी सेवक बॅच सुरू आहे, ग्रामसेवक जिल्हा परिषदेची बॅच सुरू आहे, पशुधन पर्यवेक्षकची बॅच सुरू आहे, जिओग्राफीची स्पेशल बॅच सुरू आहे. हे जर कोणाला घ्यायचं असेल तर हे ॲप, जे काही लेक्चर किंवा तुम्हाला काही डेमो व्हिडिओ वगैरे किंवा नोट्स वगैरे साठी हे ॲप प्ले स्टोर मधून डाउनलोड करून घ्यायचंय. हे ॲग्री अँड जिओग्राफी बाय PV सर आणि हे यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आपली सिरीज हे सगळ्या लोकांना सांगायचे, बाबा आम्ही सिरीज सुरू केलेली आहे म्हणून. ओके, थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. उद्या घेऊया आपण, नाहीतर आजच उद्या घेऊया 24 जूनची जे काही करंट अफेअर चालू घडामोडी आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया. आजचं सेशन आपण पाहिलं, जे काही सेशन आहे 3 नंबरचं सेशन आज पाहिलं, 4 नंबरचं सेशन उद्या पाहणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार, राम राम, बाय. ओके, थँक्यू.